संजयचा माझा आज वाढदिवस आहे. 50 कधी संपली आणि 51 कधी लागली मला कळलंच नाही. त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद. त्याला दीर्घ आयुष्य लाभू दे हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना. संजय माझा बालपणापासून शिक्षणात खूप हुशार. शिरोडकर शाळेत त्याचं शिक्षण झालं, नंतर सिद्धार्थमध्ये त्याचं पुढे शिक्षण झालं आणि त्याचा खेळकर वृत्ती त्याच्यात अंगात होती. क्रिकेट, कबड्डी सगळ्या याच्यात तो खूप अगदी त्याच्यामध्ये त्याला आवड होती. राजकारणाची त्याला खूप आवड आणि तो राजकारणात पण अगदी खूप पुढे पुढे यशस्वी झाला आणि आता त्याचं म्हणजे मला बघून खूप समाधान वाटतं. त्याने ह्याच्यापुढे पण चांगलं मोठं व्हावं. माझा परिवार पण तसा खूप मोठा आहे. समिता पण माझी सून आहे, ती नगरसेविका झाली आहे. त्याचा मला खूप आम्हाला सगळ्या घरकुटुंबाला अभिमान आहे. ती पण त्याला चांगली साथ देते, त्याचं सगळं व्यवस्थित सगळं करते, बघते, त्याच्या पाठीशी आहे. संजू त्याच्या पाठीशी आहे. तिला पण माझ्या खूप शुभेच्छा. तिने पण याच्यापुढे खूप मोठं व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. आज संजय याचा 51वा वाढदिवस आहे. आज हा दिवस माझ्या दृष्टीने, आमच्या परिवाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे. त्याला 51 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आज आपण सगळे आलेलात आणि मी आज संजयचा मोठा भाऊ नंदेश कुपाळ नाईक आपणाला सर्वांना आपण वाढदिवसाला आल्याबद्दल आपणा सर्वांना शुभेच्छाही देत आहोत. आज संजयला इतकी वर्ष राजकारणात आहे. लहानपणापासून दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं हे आमच्या घरातच आमच्या आईवडिलांनी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे, आमच्यावर संस्कार केलेले आहेत. संजय पूर्वीपासून क्रीडा, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रात पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. आपण पूर्णपणे त्याच्या मागे राहून त्यांना आपण आणखीन पुढच्या पदावर नेण्यासाठी आपण आणखीन आजच शुभेच्छा देऊ. आज या वाढदिवसाला आलेल्या सर्व पाहुण्यांना, सर्व कार्यकर्त्यांना, कारण आमच्यापेक्षा आपण जास्त सांभाळता. आज संजयच्या मागे उभे आहात आपण आणि त्याच बळावर संजय आज इथपर्यंत येऊन पोचलेला आहे. सर्वस्वी आज विभागात नाही, मुंबईत नाही, महाराष्ट्रात त्याचं आज नाव आहे. हे सर्वस्वी तुमच्यामुळेच आहे. तुमचा मी फार ऋणी आहे आणि संजयला यापुढे असंच आपण सांभाळत राहावं अशी मी आपण सर्वांना आज जोडून विनंती करतो आहे. सन्माननीय छगन भुजबळांपासून ते आज नांदगावकरपर्यंत, छगन भुजबळ, उल्का पाटकर, कामिनी मयेकर आणि आज बाळा नांदगावकर या सर्वांना विजयी करण्यात संजयनी तरबेज होता. आज संजय जी बांधणी करतो ती मुळात बी पेरण्यापासून ते झाड लागेपर्यंत संपूर्ण त्याला माहिती आहे. असा माझा भाऊ संजय आज 51 वर्षाचा, पाहता पाहता 51 वर्षाचा झाला. आज थोडंसं आम्हाला आशा होती की तो अजूनही मोठा होणार आहे, हे नक्कीच. आणि आपण सर्वांनी चंग बांधलेलाच आहे आणि आपण सर्वांनी हा निर्धार केलेला आहे की यापुढे त्याला मोठं पाहायचं आहे आणि आपणा सर्वांना पाहायचं आहे. विभागातील सर्व नागरिकांची पण इच्छा आहे आणि यापुढे असंच आपण त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा. आज हा 51 वर्ष आपण जसा साजरा करतो आहे तसे पुढील वाढदिवस पण साजरे करूया. आणखीन मी साक्षीला आहे, मी पुढच्या वाढदिवसाला आपण सर्व येणार आहोत. मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या संजयला खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नगरसेविका समिता संजय नाईक, महाराष्ट्र निर्माण सेना, भायखळा वार्ड क्रमांक 202मधून भरघोस मतांनी निवडून आणणारे माझे पती आज संजय 51 वर्षात पदार्पण करत आहे. त्याचा मला खूप आनंद होतो आहे, कारण आज त्याची राजकारणाची घडामोडी मी पाहत आली आहे, अगदी जवळून पाहत आलेली आहे. हे असं व्यक्तिमत्व आहे की दुसऱ्यांना कसं घडवायचं हे त्याच्याकडे जास्त माहिती आहे. स्वतःसाठी तो माणूस कधीही काय करत नाही
आज मी दळवी घराण्यातून नाईक घराण्यात आली. 9 फेब्रुवारी 1993ला आमचं लग्न झालं. परंतु याआधी आमचा साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर हिंदू मुस्लिममध्ये जी मोठी दंगल झाली, त्या दंगलीमध्ये आमचं 1 वर्ष मध्ये गेलं. 1 वर्षानंतर आमचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर बरेच जण विचारायला लागले की वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे का? तर म्हटलं हो, आमचं आता लव्ह मॅरेजच समजायला हवं आहे. हा असा प्रवास आमचा झाला होता. आणि संजयने मला आज 51 वर्ष पूर्ण होत आली आहे, पण कधीही मला दुखवलं नाही, कधी माझ्यावर रागवला नाही. अगदी मनापासून त्याने अगदी मनसेसारखं प्रेम केलेलं आहे आणि कधी चुकलं तर अगदी छानपणे सांभाळून घेतो. अगदी मित्रमैत्रिणीचं नातं आमच्यामध्ये दोघांमध्ये आहे. आज पूर्ण म्हणजे भायखळा सोडून इतरही ठिकाणी त्याला सगळी लोक प्रेम करतात आणि कोणीही माझ्या दरवाजात जरी आले तरी मी त्यांना कधी डावलत नाही. अगदी प्रेमाने अगदी त्यांना त्यांचं उठबस करते. त्यामुळे लोक मला लाडकी वहिनी बोलतात. आज संजय नाईकची बायको म्हणून घ्यायला मला खूप आवडते. संजयचं घर हे मी सासर समजत नाही आहे, कारण त्या घरातली माणसंही अगदी प्रेमळ आहेत. संजयची आईही खूप प्रेमळ आहे. आम्हाला कधीही तिने अशी ओरडून आमच्याशी बोलली नाही, सुना म्हणून कधी आम्हाला वागवलं नाही, नेहमी मुलीप्रमाणे प्रेम दिलं. आज मला असं वाटायचं की संजय मला वेळ देत नाही. मग मला थोडा राग यायचा त्याचा की तू मला वेळ देत नाहीस. पण आज मी स्वतः जेव्हा राजकारणात उतरली तेव्हा आज मला समजते की किती वेळ आपल्या लोकांना देता येतो आणि किती वेळ आपल्याला बाहेर देता येतो. त्यामुळे मी आज त्याला पूर्णपणे समजून घेते. कारण फोन आला की मला ते मी सगळं पाहिलेलं आहे संजयचं, की जेवणावरूनही उठून जात होता पण लगेच धावून जातो कोणासाठीही. हे त्याचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आणि चांगलं आहे. संजयला खूप आयुष्य लागू दे. आज संजयला माझंही आयुष्य लागू दे. आज संजयला मी खूप खूप शुभेच्छा देते. अशीच तुझी वाटचाल चालू ठेव. तुझा वाढदिवस करायला आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. माझी 2 मुलं, आम्ही सर्व तुझ्या आनंदात सहभागी आहोत. 30 नोव्हेंबरला संजय तुम्हाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्यातर्फे, राजसाहेबांतर्फे आणि सर्व पक्षातर्फे तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या माझगावचे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते संजय नाईक 51व्या वर्षामध्ये प्रवेश करत आहेत. ते अतिशय लहान होते तेव्हापासून ओळखतो. कदाचित ते 20-22 वर्षाचे असतील तेव्हापासून त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. शिवसेनेत मी असताना माझ्याबरोबर ते काम करत होते. तळागाळातील लोकांपर्यंत जायचं. झोपडपट्टीचे प्रश्न असतील तर त्याला वाचा फोडायची. इमारतीचे प्रश्न असतात, जुन्या इमारतीचे प्रश्न माझगावमध्ये खूप आहेत. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. अलीकडच्या काळातसुद्धा मी मध्येच आधी पाहतोय त्यांनी काही कारणामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पण तिथेसुद्धा असताना ते माझगावमध्ये जमेल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक सेवा करत आहेत. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांच्या ह्या 51व्या वर्षा वाढदिवसानिमित्तानं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून जे गोरगरीब आहेत, अडलेले आहेत, अडचणीत आहेत, त्या सगळ्यांची सेवा घडो अशी मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो. धन्यवाद. संजय नाईक हा माझा फार जुना मित्र आहे. शिवसेनेत होतो त्यावेळीपासून आणि आजसुद्धा तो भारतीय कामगार सेनेचं कामसुद्धा फार चांगलं त्याने केलं होतं ओबेरॉय हॉटेलमध्ये. त्या आज संजय नाईकसारख्या लोकांना घेऊनच भारतीय कामगार सेना आम्ही ओबेरॉयमध्ये कायम टिकवून ठेवली होती.
आणि त्याच्यामध्ये संजय नाईकचा पण फार मोलाचं सहकार्य होतं. आज संजय मनसेमध्ये आहेत. आता पक्ष वेगवेगळे असू शकतात आणि त्याच्यामुळे आज संजय मनसेमध्ये आहे, मी शिवसेनेत आहे आणि अनेक कुठे आहेत. असं जरी असलं तरी शेवटी मैत्री ही मैत्रीच असते आणि मित्र म्हणून तो आजही माझ्याशी चांगला सहयोगी आहे. त्याचं काही जरी असेल तर त्याला मी मदत करायला लागतो. मला पाहिजे असेल तर तो मदत करायला आमच्याकडे येतो. त्याला कामाची फार आवड आहे. भविष्यात त्याला मनसेमधून चांगलं सहकार्य मिळून तो त्या विभागात जर आमदार झाला तर मला नक्कीच आवडेल. त्याचा 51वा वाढदिवस तुम्ही सर्वजण साजरे करतात. त्या 51व्या वाढदिवसानिमित्त मी त्याला लाख शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य त्याच्यावर कायमचं राहील आणि ही दोस्ती कधी तुटणार नाही हेच मला याच्यातून सांगावंसं वाटतं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे जुने सहकारी सन्माननीय संजय नाईक यांचा 51वा वाढदिवस 30 तारखेला संपन्न होत आहे आणि मला आनंद आहे की माझा जुना सहकारी आज 51व्या वाढदिवसाला सामोरे जातो आहे. माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये संजय नाईक माझा सदैव जोडीदार राहिलेला आहे. माझ्या यशाच्या प्रत्येक घटनेचा तो साक्षीदार आहे आणि म्हणून मला वाटतं की या माझ्या जवळच्या मित्राला सहकार्याला सुद्धा आईची एकदम उदंड आयुष्य देऊ आणि त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून तो उत्तुंग शिखरावर जावं यासाठी मी त्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि उत्तम प्रकारचं कार्य त्याच्या हातून घडो अशी आईची एकदम चरणी प्रार्थना करतो. त्या माझ्या जुन्या सहकार्याला मनापासून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. संजयला मी गेली अनेक वर्ष ओळखतो. त्याच्यातला एक हाडाचा जो कार्यकर्ता आहे तो मला नेहमीच भावलेला आहे. कार्यकर्ता असण्याबरोबरच एक नेतृत्व गुण पण त्याच्याकडे खूप आहेत. म्हणजे त्याच्याबरोबरचे इतर कार्यकर्ते असतील किंवा सगळ्या लोकांची कामं करत असताना जेवढ्यांना भेटतो त्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हे जे मी त्याच्याकडे पाहिलं आहे ते फार कमी लोकांमध्ये असतं. त्याचबरोबर त्यांनी अनेक आयोजित केलेल्या कार्यक्रमांना मी आत्तापर्यंत उपस्थित राहिलो आहे. त्याच्यामध्ये त्याची एक कुठलाही कार्यक्रम आयोजन करण्याची जी काही हातोटी आहे आणि सगळं करायचं ते मोठं आणि भव्य करायचं, ती हातोटीसुद्धा खूप वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळे राजकारणामध्ये अशा पद्धतीची माणसं की जी स्वतः हाडाचे कार्यकर्ते असून इतरांचं नेतृत्वसुद्धा करू शकतात, ती माणसं फार दुर्मिळ असतात. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे संजय आहे. त्याचबरोबर माणूस म्हणून सुद्धा अतिशय उमदा असा माणूस आहे तो. त्यामुळे सर्वार्थाने परिपूर्ण असा एक माणूस आमच्याबरोबरच आहे. याबद्दल मला नक्कीच आनंद आहे. त्याला त्याच्या पुढील राजकीय वैयक्तिक सगळ्याच आयुष्यामध्ये खूप शुभेच्छा. संजय नाईक ह्या व्यक्तीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. 30 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. संजयबाईसारखी माणसं पक्षामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना त्यांचा खारीचा वाटा त्यांची पत्नी समिता नाईक, तिचाही मोठा हात आहे. आज समिता नाईक नगरसेवक झाली, पण ते नगरसेवकमध्ये पण संजयबाईचाच मोठा हात आहे आणि ते दोन्ही मिळून खूप चांगलं काम करतात आहे. त्या वॉर्डमध्ये जेवढं मी लोकांकडनं ऐकलं आहे की ह्या वॉर्डमध्ये समिता नाईक ही आमची नगरसेवक आहे, त्याच्यामुळे संजय नाईक आणि समिता नाईकबद्दल सांगू तितकं कमी आहे. संजयबाईंना मी उदंड आयुष्य असो आणि पुढच्या आयुष्यात त्यांचं खूप चांगलं व्हावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. संजय नाईकचा 51वा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या आमच्या सकपाळ फॅमिलीच्या वतीनं लाख शुभेच्छा. मी विभाग प्रमुख असताना संजय नाईक आमच्याकडं शाखा प्रमुख होता. अत्यंत उत्कृष्ट कार्यकर्ता होता. त्यांच्यानंतर मला काय आलं माहिती नाही, पण जाताना तो विभाग प्रमुख अजय चौधरी यांना सांगून गेला आणि शाखेची चावी स्वतःहून आणून दिली
हा त्याचा एक महत्त्वाचा प्रामाणिकपणा आहे. आणि शिवसेनेत काम करत असताना अत्यंत उत्कृष्ट असं त्यानं काम केलं. पण ज्या गोष्टीसाठी तो शिवसेनेतनं बाहेर गेला तीच गोष्ट कायमची त्याच्या नशिबाला आली. ती गोष्ट कायमची त्याच्या नशिबाला आली. आज त्याचा 91वा वाढदिवस आहे. अत्यंत चांगला दिवस आहे त्याचा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सकपाळ फॅमिलीच्या वतीनं त्याला लाख 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 शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय नाईक यांचा 51वा वाढदिवस आहे. सर्वप्रथम माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियांतर्फे मी त्यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंततो. तसेच त्यांच्या भावी आयुष्य जी काही राजकीय वाटचाल आहे किंवा जे काही त्यांचं पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये त्यांना सुयश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संजय नाईक याला आम्ही संजय भाई म्हणतो. माझे आणि त्यांचे फार मित्रत्वाचे व फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये आम्ही जरी कामं करत असो तरी काही सामाजिक प्रश्न असे निर्माण झाले या विभागामध्ये की त्या निमित्ताने फार जवळनं काम करायची संधी मिळाली. आणि जेव्हा जेव्हा अशी संधी आली तेव्हा तेव्हा त्यांनी एक नक्की दाखवून दिलं की समाजकारणासाठी व लोकांच्या हितासाठी व लोकांच्या हिताच्या निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपली राजकीय जी भूमिका आहे किंवा राजकारणाचा जो संबंध आहे तो कधी ह्याच्या आड येऊ दिला नाही. आणि एका कर्तृत्ववान माणसाचं आणि एका राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या गोष्टी फार आवश्यक असतात आणि तशा त्यांच्याकडे आहेत. मी पुन्हा एकदा त्यांना 51व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन देतो. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. माझा मित्र संजय नाईक आज 52व्या वर्षात पदार्पण करतो आहे. राजकीय जीवनातला एक सच्चा मित्र असा ज्याचा उल्लेख करता येईल तो म्हणजे संजय नाईक. शिवसेनेमध्ये 1991 साली शाखा प्रमुखपदी आमची एकाच वेळी नियुक्ती झाली. संजय नाईकच्या राजकीय गुणाबद्दल मी बोलण्यापेक्षा त्याच्या विभागातील जनता, त्याच्या विभागातील सामाजिक आणि राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने कर्ता करविते असतात ते त्याचे चाहते त्याच्याबद्दल बोलतात. तीच त्याच्याबद्दलची खरी पोचपावती आहे. सगळ्या हितचिंतकांच्या आशीर्वादाने आणि माझ्यासारख्या एका छोट्या मित्राच्या शुभेच्छेने लाभो अशी मी त्याच्या कुलदैवताकडे प्रार्थना करतो आणि त्याला या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. 30 नोव्हेंबर 2013 रोजी संजयजी नाईक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते माझगाव विभागातील यांचा वाढदिवस आहे. यांचा 51वा वाढदिवस खऱ्या अर्थाने एक कौतुकास्पद दिवस त्यांच्यासाठी. आणि गेली 20-22 वर्ष माझगाव विभागामध्ये सामाजिक कार्य करीत असताना संजयजी नाईकांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी हिरिरीने भाग घेतलेला आहे. या विभागामध्ये आम्ही काम करतो, आम्ही अनेकांचे प्रश्न सोडवतो. परंतु संजय नाईक यांची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असल्यामुळे एक त्यांच्याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आणि म्हणूनच वयाची 51 वर्ष होत असताना त्यांच्यासाठी हा फार मोठा आनंदाचा दिवस. आता संजयजी नाईक यांच्या पत्नी समिता नाईक ह्या नगरसेविका झालेल्या आहेत. त्यांना चांगलं पाठबळ मिळालेलं आहे. महानगरपालिकेमध्ये त्यांचा कामाचा ओघ सुरू आहे. विभागामध्ये, युवकांमध्ये, महिलांमध्ये, नागरिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वलय आहे आणि चांगल्या रीतीने त्यांचं काम सुरू आहे. आजच्या ह्या त्यांच्या कार्याला, त्यांच्या पुढील वाटचालीला माझ्या तर निश्चितच शुभेच्छा आहेत. परमेश्वरच्यांनी प्रार्थना करताना मी एवढंच सांगेन की त्यांचं कुटुंब, त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वांचं आयुष्य हे निरोगी असू देत आणि त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचं सामाजिक काम, तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते जसे हिरिरीने भाग घेतात, नेहमी अग्रेसर असतात, तीच त्यांची भूमिका कायम राहू देत. शुभेच्छा देईल. धन्यवाद. नमस्कार. संजय नाईक यांचा 51वा वाढदिवस या निमित्त या ठिकाणी मी आपणासमोर बोलतो आहे. संजय आणि मी जवळजवळ एकाच वेळेला राजकीय क्षेत्रामध्ये काम करू लागलो.
अतिशय चांगले मैत्रीचे संबंध होते आणि या मैत्रीच्या संबंधाचं काही अवधीतच कौटुंबिक संबंधात रूपांतर झालं. आज आम्ही दोघेही वेगवेगळ्या पक्षात आहोत. जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी जे काही आमचे पूर्वीचे संबंध होते ते आजही कायम आहेत. कोणत्याही प्रकारची कटुता आमच्या दोघांच्या संबंधामध्ये आजपर्यंत आली नाही. ही परमेश्वराची कृपा आहे. मी आज या 51व्या वाढदिवसानिमित्त संजयला हार्दिक शुभेच्छा देत असताना परमेश्वराजवळ प्रार्थना करेन की त्याला चांगलं आरोग्य लाभू दे, त्याला चांगलं उदंड आयुष्य लाभू दे आणि आमचे हे काही जे मैत्रीचे संबंध आहेत, भले आमचे पक्ष भिन्न असतील, आमचे विचार एकमेकाशी जुळत नसतील किंवा तरीही ही जी मैत्री आहे ही अशीच कायम राहू दे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा संजयला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. संजय नायक साहब के 91 बरस पूरे हो गए उनकी उम्र के. उनकी बरसी पर हम मुबारकबाद पेश करते हैं. संजय नायक साहब जहाँ तक उनकी शख्सियत काम के हवाले से वो आवाम में काफ़ी मकबूल हैं और उनकी इस काम पर हम मुबारकबाद पेश कर रहे हैं कि उन्होंने ख्वाजा गरीब नवाज़ चौक का जो एक काम किया है वो बहरहाल एक तारीख़ी हैसियत का हामिल है और जहाँ तक अवामी सतह पर वो बहुत ही अच्छा काम कर रहे हैं और लोग उन्हें पसंद भी कर रहे हैं. एक सेकुलर इंसान की हैसियत से हम उन्हें देख रहे हैं और उसी हैसियत से वो काम भी कर रहे हैं और मज़हब व मिल्लत के एतबार से किसी किस्म के कोई तफरीक उनके यहाँ नहीं है. हर एक शख्स जो काम के लिए उन्हें उनके पास जाता है या वो लोगों से मिलते हैं तो बड़े अच्छे